नमस्कार, मी डॉक्टर संजय आहेर आणि आज मी तुम्हाला एका आधुनिक उपकरणाबद्दल माहिती देणार आहे. प्रत्येक नवजात शिशु किंवा छोट्या बाळाला आपल्याला लसीकरण करावं लागतं आणि ज्या वेळेला कुठलाही बालरोग तज्ञ एखाद्या बाळाला लस देतो त्यावेळेला ती लस ह्या इंजेक्शनद्वारे किंवा ह्या सुईद्वारे आपल्याला बाळाच्या स्नायूमध्ये द्यावी लागते. तर हे देताना काय होतं की त्या सुईला बघूनच बाळ रडायला सुरुवात करते आणि गोंधळ घालतं, कारण ही सुई ज्या वेळेला बाळाच्या त्वचेतून आत जाते त्यावेळेला त्याला दुखायला लागतं, पेन होतं आणि तिथे रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो. ही आता जुनी पद्धत झालेली आहे. आता आधुनिक एक उपकरण बाजारात आलेलं आहे जे निओकेअर हॉस्पिटलमधील बाळांसाठी उपलब्ध आहे. याला निडललेस किंवा प्रिकलेस इंजेक्शन सिस्टीम आपण म्हणतो. तर याच्यामध्ये बाळाला कुठल्याही प्रकारची सुई दिली जात नाही. तर ह्या उपकरणाद्वारे जे काही इंजेक्शन असतं ते याच्यामध्ये लोड केलं जातं ह्या सिरिंजमध्ये आणि हे मशीन जे आहे ते एका जेट फ्लोने काम करतं. म्हणजे ज्या वेळेला इकडनं मी हा पिस्टन प्रेस करतो त्यावेळेला इकडनं खूप फास्ट एक जेट फ्लो बाहेर पडतो आणि तो बाळाच्या त्वचेमधून स्नायूमध्ये जातो आणि हे होत असताना बाळाला कुठल्याही प्रकारचा पेन होत नाही, कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव होत नाही. तर ही झाली एक पेनलेस, निडललेस किंवा प्रिकलेस इंजेक्शनची सुविधा जी निओकेअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि हे कोणाला देता येईल जे बाळ 6 महिन्यापेक्षा मोठं आहे अशा बाळांमध्ये आपण ह्या इंजेक्शनचा वापर करू शकतो. तर ह्या पद्धतीचा वापर आपण नक्की आपल्या बाळांसाठी करा, जेणेकरून बाळांची जी भीती आहे इंजेक्शनच्या प्रती आणि डॉक्टरांच्या प्रती ती कमी होईल आणि हसत खेळत हे बाळ व्हॅक्सिन घेऊन डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर पडेल. थँक्यू.